गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांनी घेतला पुढाकार। गावाचा रस्ता ही गावाची ओळख आणि शान असते। मात्र महाराजांच्या पुतळ्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता घाणीने भरलेला आहे। पावसाळा सुरू होताच नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आणि पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या। ही समस्या सोडवणे ग्रामपंचायतीचे काम असले तरी प्रशासक नियुक्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीकडे निधी वापरण्याचा अधिकार राहिलेला नाही। त्यामुळे तातडीने काम करणे शक्य होत नव्हते। सुरुवातीला लोकवर्गणीतून पैसे जमा करण्याचा विचार झाला, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हता। यावेळी शंभू यांनी पुढाकार घेत ग्रामसेवकांशी चर्चा केली। ग्रामसेवकांनी गावातील एखाद्या पुढाऱ्याकडून तात्पुरती आर्थिक मदत घेऊन काम सुरू करण्याचा सल्ला दिला। पुढे ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर ज्यांनी ही रक्कम भरली त्यांची रक्कम परत केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले। या उपक्रमासाठी आर्थिक मदतीचा पुढाकार सोसायटीचे चेअरमन गणेश नाना सपकाळ यांनी घेतला। त्यांच्या सहकार्यामुळे गावाच्या हिताचे हे महत्त्वाचे काम सुरू होऊ शकले। या कामासाठी शंभू गावातील ग्रामस्थ आणि युवक यांनी एकत्र येत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। शिवनगरी जळगाव सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून ते आपल्या नदीपर्यंत अत्यंत पावसाळ्यामध्ये दयनीय अवस्था इथे होत असताना चिखलाने पूर्ण नालीमध्ये जी काही घाण आहे ती घाण असल्यामुळे पाणी समोर जात असल्यामुळे बाजूला आपल्या गावाची स्मशानभूमी सुद्धा असल्यामुळे अतिशय त्रास आपल्या सर्व गावकऱ्यांना होत होता। ग्रामपंचायतकडे तक्रार केली, परंतु ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की आता एक प्रशासक नेमलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कुठलाही अधिकार पैसे वापरायचा नाहीये। परंतु आम्ही लोकवर्गणी करण्याचं ठरवलं, परंतु श्याम भाऊने आम्हाला एक संकल्पना दिली की आपण वर्गण्या कितपर्यंत करणार आहोत। ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन तिथे त्यांनी लगेचच ग्रामसेवकाला फोन फिरवला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एका पुढाऱ्याकडून किंवा कार्यकर्त्याकडून पैसे घेऊन हे काम अगोदर करतोय, परंतु ते पैसे नंतर काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी। ग्रामसेवकने सुद्धा सकारात्मक पूर्ण होतंय। निश्चितच ही नाली झाल्यानंतर गावातले जे काही सांडपाणी आहे तिथंच नदीला मिळेल। काही रस्त्याने जे काही घाण होणार आहे ती या घाणीपासून गावाला मुक्त होणार आहे। गणेश नाना यांनी आर्थिक सहकार्य करून म्हणजे 5,000 रुपये आपल्याला काही दिवसासाठी जोपर्यंत ग्रामपंचायतचं बजेट निघणार नाही तोपर्यंत 5,000चं सहकार्य केलेलं आहे। त्यांचं सर्व गावकऱ्यांच्या वतीने युवक मित्रमंडळाच्या वतीने आम्ही सर्व मनपूर्वक आभार व्यक्त करतो। गावाच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकाने एकत्र येऊन काम केल्यास कोणतीही समस्या मोठी राहत नाही। अशा सामूहिक प्रयत्नांमुळे गाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनू शकते। होईल दिवस तुझा उद्याचा